विद्यार्थ्यांनी जवळजवळ 91% अधिक प्रमाणाने मार्क काढले। त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। माझे मित्र देवेंद्र भेरे यांच्या मुलींनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्क काढले, त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून 10वी आणि 12वी या परीक्षेमध्ये जे पास झाले त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो। या सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती करतो की ज्या अर्थाने तुम्ही इथपर्यंत पोहोचले असेच तुम्ही अजून शिक्षण घ्यावं आणि आपल्या या भारतामध्ये असे कितीतरी महिला IPS IAS ऑफिसर झालेले आहेत, कितीतरी पुरुष IAS IPS झालेले आहेत, कोण डॉक्टर झालेले आहेत, अनेक पदवे त्यांनी मिळवलेली आहेत। अशीच पदं तुम्ही मिळवाल हेच तुम्हाला माझ्याकडनं हे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सुद्धा मी शुभेच्छा देतो। आज खऱ्या अर्थाने माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण DY फाउंडेशन या संस्थेला 14 वर्ष पूर्ण होत आहे। खरं तर संपूर्ण वर्षभरामध्ये मग उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडीचा दिवस असतो, या ऋतूमध्ये जे लागणारे जे काही वस्तू असतील, त्या गरीब जे गरजू जे नागरिक असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। प्रत्येक जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये शैक्षणिक साहित्याचं आम्ही वाटप करत असतो। जून महिन्यामध्ये आम्ही शासकीय जे कागदपत्रांची आपल्याला गरज असतो त्यांचा निःशुल्क आम्ही वाटप करत असतो। आणि आज मला अभिमान आहे की संपूर्ण कोकण मध्ये नसून अशा अनेक जिल्ह्यामध्ये आमचे DY फाउंडेशनचे पदाधिकारी आमचे ज्या मग तो नाशिक जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, पालघर जिल्हा असो, अशा अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या या DY फाउंडेशनच्या शाखा खोललेल्या आहेत। आणि मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला आमच्या हायस्कूल मध्ये जेव्हा आपण शैक्षणिक वाटप केलं त्या ठिकाणी आपल्या या लोणार आंबेपुरातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष परमपूज्य हरिभक्त पारायण जनार्दन महाराज यांनी जेव्हा भाषण केलं तिथे त्यांनी मार्गदर्शन केले, तिथे खरं तर आपल्या DY फाउंडेशनचं त्यांनी कौतुक केलं। DY फाउंडेशन असून DY फाउंडेशन हा एक ब्रँड झालेला आहे। तर खऱ्या अर्थाने हा ब्रँड जो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेले आहे ते खरं तर माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे। मागच्या 14 वर्षापूर्वी या DY फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील, सचिव दीपक केने आणि नवनाथ सुतार असेल, त्याचबरोबर देवदास केने असतील, हे मागच्या 14 वर्षापूर्वी आम्ही सर्व एकत्र आलो। एकत्र आल्यानंतर 4-5 लोक मिळून आम्ही DY फाउंडेशन तयार केली आणि असतील या परिसरातील नसून या सर्व कोकण परिसरातील जवळपास हजारो कार्यकर्ते या DY फाउंडेशन मध्ये सामील झालेले आहेत। मी चौघांचं नाव घेतलेलं आहे, पण बाकीचे नाराज होऊ नये, कारण अभिमन्यू पाटील पण या संस्थेमध्ये एक खरा भाग आहे। माजी सरपंच संतोष आकडे आज सुद्धा माझ्या DY फाउंडेशन मध्ये 14 वर्षापासून खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केलेली आहे। आणि या मेहनतीचं जर फळ द्यायचं असेल तर तुम्हाला सर्व DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो। खरं तर मी खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना इथपर्यंत आपले DY फाउंडेशन आपण इथपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे। माझ्या पावलावर पाऊल खरं तर माझा पुत्र वीरेन चौरे हे सुद्धा या DY फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांच्या सोबत जे काही खरोखर जिथे गरज असेल अशा ठिकाणी जे काही गरजू जे काही नागरिक असतील त्यांना जे आपल्या यथाशक्तीमध्ये जी काही गरज असेल ती गरज आपण भागवत असतो। माझ्या खरं तर मुरबाड मधून माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण आमच्या ठिकाणच्या भगिनी आहेत या संपूर्ण मुरबाड मध्ये ज्या काही विधवा महिला असतील किंवा गरीब महिला असतील, ज्या आदिवासी महिला असतील, त्यांना शिलाई मशीन
त्यांची ट्रेनिंग देत असतात, ते पण निःशुल्क, कुठल्याही प्रकारचे शुल्क